हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही खूप छान आणि मस्त असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही सकाळीच खूप गडबडीनं निघालो होतो छिंदवाड्यासाठी आणि आमचं तिथलं काही महत्त्वाचे कामं होते. ते कामं आम्ही निपटवले. निपटवल्यानंतर प्रवास करताना आम्हाला खूप छान असा अनुभव आला. काय म्हणते बा, वरुडच्या समोर निघाल्यानंतर खूप मोठा घाट होता. त्याच्यासमोर पुन्हा निघाल्यानंतर रस्ते आडवे तिडवे रस्ते होते. त्याच्यानंतर वापस छिंदवाड्यामध्ये आलो. छिंदवाड्यात क्रॉस करताना पण भरपूर घाट लागले आम्हाला आणि छान रस्ते होते, साफसुथरे रोड होते. आणि मग नंतर फायनली छिंदवाड्यामध्ये आलो. आल्यानंतर आमचे जे काही कामं राहिले होते ते कामं आम्ही केले. आणि तुम्हाला माहीतच आहे, आमचे बाहेर भरपूर प्रवास चालू आहे. मुंबई, पुणे, नाशिक चालूच आहे. तर बाहेर काय होऊन राहिलं की ऑइली खाऊ का आम्ही पूर्ण जीव कंटाळून गेला एकदम. म्हणजे इच्छा नाही होऊन राहिली होती. मग रश्मीनं, तन्वी मॅमनी घरीच मस्त भाजी बनवली. रश्मीनं पोळ्या बनवल्या, तन्वीनं मस्त बेसन बनवलं. आणि आम्ही ठरवलं होतं की बाय ह्यावेळेस आता बाहेरच थोडंसं आपलं घरचं जेवण जेवायचं मस्त. तर फायनली सेटअप रेडी झालेला आहे जेवणाचा. तुम्हाला मी दाखवतो तो सेटअप कसा झालेला आहे. सध्या मी आता आज ज्या ठिकाणी आहे हे छिंदवाड्यामधलं एक छोटंसं प्लेस आहे. त्या साईडला आम्ही गाडी साईडला लावलेली आहे आणि इकडे मी तुमच्याशी बोलत आहो. आणि आता सेटअप कसा लागलेला आहे ते पाहू आपण. चला दाखवतो. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही, खतरनाक असा सेटअप लागलेला आहे. आमची व्हॅनिटी वाव, क्या बात आहे. जबरदस्त तुमची व्हॅनिटी आहे. तुमच्या व्हॅनिटीमध्ये होम थिएटर पण आहे. थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी नाव दिस विपिन सर. ब्युटिफुल. ओके. आणि हा प्लॅन तन्वीचा यस होता, पण गाडीत जेवायचा हा माझा प्लॅन होता. यस. आणि झाडाखाली गाडी लावायचा हा पण तन्वीचा प्लॅन होता, यु नो. आणि झाडाखाली ऍडव्हेंचर करून गाडी लावायचा प्लॅन हा तुमचा होता. हा, आणि ह्या सगळ्या प्लॅनची मजा घेण्याचा हा प्लॅन आमचा होता. खूप मजा येते राजू. आम्ही एमपीत आहोत हा, आणि काम करून निघालो आणि मस्त म्हटलं आज छान काहीतरी वनभोजन करा. सकाळी 6 वाजता आम्ही निघालो, पण हे जेवण कधी बनवलं गेलो हा, तुमच्या सासूबाईने दिलेलं. वाव. सकाळी जेवणात उठून आणि हे आहे मित्रांनो काही पण खास. लवकर उठली आज. आज मी 4 वाजता उठली, हा. पोळ्या केल्या मी. तन्वीने बघा बेसन मित्रांनो, आणलं. व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन एवढं सोपं नाही आहे. जेवढं तुम्ही इझी समजता. सकाळी उठून स्वयंपाक करून रस्त्याच्या आम्ही साईडला. 4 घंट्याचा ट्रॅव्हल करून छिंदवाड्यात आलो, व्हिडिओ शूट केला, त्याच्यानंतर नाश्ता केला ना. हा. पण ते नाश्त्याचं असं केलं. मेंटली प्रेशर प्लस व्हिडिओ शूट कॉन्टेंट सगळं डोक्यात घेऊन नंतर मला वेळ भेटला. आता मी जेवण करू आलो आणि नंतर निघून आलो अमरावतीमध्ये. आहे की या सगळ्या धावपळीमध्ये सारंग दादा जेवत नाही आहे. नाही, मला खूप छान वाटत आहे की बा तुम्ही जेवण करून राहिले आणि मी तुम्हाला शूट करून राहिलो. जेवण करून आता तर मित्रांनो, तुम्हाला हा व्ह्यू पण दाखवून देतो. हा पाहून घ्या तुम्ही, खूप छान आहे. हा हायवे आहे आणि मी इथं बसलेलो आहो. आता मी पण थोडं जेवण करतो, ठीक आहे. बाकीचा विषय नंतर बोलू आपण. चला. तर चालू ठेवा. तर आता जेवणामध्ये बघा काय काय मित्रांनो. पोळी, कांदा, लोणचं, कैरी, शेंगदाण्याची चटणी आणि आंबट बेसन जे केलंय तन्वीच्या मम्मीने, म्हणजेच विपिनच्या सासूबाईने. थँक्यू. आणि ते विपिनला आवडते म्हणून खास केलेलं आहे आंबट बेसन. खूप टेस्टी झालं. आणि खूप अरे छान वा. झालं ताई. एक नंबर, बेसन कसं झालं? एक नंबर झालं. तर मी आता एक घासाला लगेच कमेंट केली. आणि वावरात माहिती आहे का बेसनच पाहिजे. हा, आणि खूप मजा येते मला तर खूपच. आणि आता अशी जेवणार हे सगळ्यात मोठं आवडतं माझं तिखट पोळी. माझ्या प्रत्येक मी केव्हाही टिफिन नेते तर ही तिखट पोळी नेते. कधी झालं, कसं झालं? एक नंबर. मी आताच घास खाल्ला. छान झालं. एक नंबर बेसन झालं तर एक नंबर. मला तर पेरण्याची आठवण आली डायरेक्ट. हा, पेरणं झाल्यानंतर बरोबर आहे. छान बेसन. कांदा फोडावं कांदा फोडू. नाही हा ना असा पाहिजे तर कांदा, अजून कांदा आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही जेवण करतो आणि मग आम्ही मस्त निघतो. करून दे. कसं झालं बिपिन जेवण? बिफोर आफ्टरचा फोटो काढू आता. हा. कसं झालं बिपिन जेवण? आमच्या आपल्या व्हॅलिटीत एकदम थंडी आम्ही दिवाळीची वाट नसतो पाहिलं पाणी ना, येतं शेतच फळाला. बाबा नारशी पण पाठवले. वाव. खूप छान, खूप छान. अधिक महिना आहे ना, संपला आता. बरोबर पोळ्या. बिपिन घे पोळी, एक तू घे, एक तू घे. पण नाही म्हणून जो नाही जेव जेव. जे डबे आणले होते ना, एका टाइमला संपवले. एकाच टाईपला सगळं संपवलं आणि दोनच पोळ्या राहिल्या आता. ते आता चाललं नाही. आता तर 2 पोळ्या 2-3 घंट्यानंतर बिपिन खाणार आहे. पोंगा करून त्याचा. रोल करू. हा,
तेलपोंगा. तुम्ही तेलपोंगा. नाही, तुम्ही खाऊन घ्या. नाही नाही बस बा मी तर लय जेवढं बोलता बोलता डायटिंगच्या नावातच गप्पा गप चालू आहे. हा मजा करतो. जेवण चालू असते. जेवण सकाळी पोहे खाल्ला आता इडली खाऊ दे. ऍडजस्टमेंट खूप करते पण आपण बसलो आहे बिचारी उभे आहे उभे ना जेवण करू राहिले. नाही तिथे बसताही नसतं आलं त्यांना. हा? ते ऍडजस्टमेंट करते त्याच्या मला मॅनवरचा त्रास नाही मला तुला कुण्या बसायला गोष्टीचा. जागा पाहिजे आता बसायला जागा आहे तर तुला आता उभ्यान जेवायचं आहे. ते साधारण तुझं उभ्या म्हणून बस टॉम अँड जेरी. बस टॉम अँड जेरी कपल आहे. साधंच एक आमचं एक यांचं. असंच पाहिजे. इथून काय तर मित्रांनो आता आमचं झालं मस्त जेवण. पडली पडली पडली. तर तुम्ही म्हणत असाल मी अशी कोण बोलून राहिली. खाली आहे की नाही बिअरच्या बॉटलचे काच पडले आहे इकडे. लोक पिते आणि इकडे हे घ्या ना मी ग्लास काढला तुमच्यासाठी. आणि मी काही चप्पल घातली नाही आहे. तुम्हाला दाखवतो मी इथली हालत. मस्त तुम्हाला छान झाड भेटते मस्त जेवण करावं हे पाहिजे काय मी दाखव तुम्हाला हालपा कसं आहे. ते काय ते अमरावती काय छिंदवाड्यामध्ये जेवण करायला येईन का? तसं नाही सांगत आहे मी त्यांना. असं सांगत आहे सर की आपण जेव्हा कुठे पण जेवायला जातो ना तर ठीक आहे जसं अन्न वगैरे उरते आपण जर असं साईडनं टाकलं तर तिथं म्हणजे पक्षी वगैरे खाऊन घेते. आता हे तर दारू वगैरे पेले बियर पेले हे काचं फोडण्याचं काय मतलब आहे ते. म्हणजे कोणाला बसायचं असं आराम करायचं तर करू नाही शकत. तर प्लीज असं करता का दाजू तुम्ही जेवण करता अन्न वगैरे टाकता तर चला बा ते खाण्यात जाते. पण हे आता पहा मी उतरू नाही शकून राहिले. हे पहा मी उतरू नाही शकून राहिली. माझ्या पायात चप्पल नाही आहे आणि खाली पहा मी जर उतरली बिना चप्पलीची तर पहा काचं. म्हणून मी वरच्या वरच आहे. तर बस इतकं छान नेचर आहे इतकं छान झाड आहे हे इतकं छान सावली आहे म्हणून आम्ही काही खाली उतरले नाही. तसं आम्ही खाली उतरणार नव्हतो आम्ही आमच्या गाडीतच जेवणार होतो. पण त्याची थोडीशी दक्षता घेत जा. हे असं करता का जाजू जेणेकरून कधी लहान लेकरू खेळत आलं कधी कुठं जनावर आलं त्याच्या पायाला लागायचं खूपच त्रास आहे ना. तर चला असो तर लक्ष ठेवा बा एवढं मस्त आनंद घ्या निसर्गाचा. मला तर खूपच आवडते हे नेचर असं वाटते पाऊस पडून आणि हिरवळी वाव. आता मी जाणार मस्त पावसाळ्यात माझ्या नवरा फिरायला नेणार आहे. का हो ज्ञान फिरायला 2 दिवस वा वा 2 का 3 दिवस नाही तुला तुम्ही माझ्या नवऱ्याकडे नेते कुठेही म्हटलं पण नेते म्हणे. तर असो तर असं आमचा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला बिपिनचा घ्या. खूप छान आणि खूपच कसा अनुभव होता. खूप छान. मी तर रील टाकणार आहे आता. रेल टाकणार आहे. ते आयुष्यातला सुवर्ण क्षण यालाच म्हणतात तो. यालाच पण ते गोड आयुष्य. व्हिडिओ कुठे इकडे आहे का? मी तिकडे चाललो होतो. असं म्हणजे आपण ठरवून जे घडत नाही आणि जे अचानकपणे घडते ना ते 5 स्टार मध्येही तो नाही येऊ शकत. राईट जैसे प्यार सोच के नहीं किया जाता प्यार हो जाता है. हो जाता है वैसे वैनिटी यहाँ पे लग गई है और हमने खाना खाना खा खा लिया लिया. चला. तर चला मित्रांनो असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.